आज तरी आम्हाला जे दिसतं ना 120च्या आसपास आम्ही 120 ते 25% आम्ही नक्की जाऊ असा अंदाज आम्हाला आता आहे. त्यांना एकत्र व्हावं लागलं. त्याचं कारणच ते ना की दिसतं की काहीच होणार नाही आपल्या इथं आता. त्यामुळे एकत्र व्हावं लागलं. त्यांनी काय फक्त आता 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या नाही आहे. त्यांनी प्रयत्न आधी खूप केले. त्यांनी काँग्रेसकडे गेले, ते शिवसेनेकडे गेले, ते अजून काही लोकांची चर्चा करत होते आणि शेवटी काहीच होत नाही म्हणून ते शेवटी का करतात. सत्य वेगळं आहे. मी अशी काहीतरी भाषा वापरली आणि थोडी सत्य बदलणार आहे. मुळात 2017ला तुम्हाला पुणेकरांनी नाकारलं. तुम्हाला का नाकारलं? 25-30 वर्ष तुम्ही पुण्यासाठी काय केलं तिथं सांगा तरी. तुम्ही जे पूल बांधले तुमच्या काळात, तुम्हाला पुण्याचं विजन म्हणतो तुम्ही गोष्टी होती असं नसतं. ते पूल पाडावे लागले. तुम्ही 25-30 वर्ष काम केलं. गल्ली ते दिल्ली तुम्ही होतात. कागदावरची मेट्रो कागदावरच राहिली. काय केलं काय? मला असं वाटतं की म्हणून तुम्हाला 2017ला पुणेकरांनी घरीच बसवलं. एका बाजूला तुम्ही व्यासपीठावरनं पुण्याच्या पोलीस आयुक्ताला दम देणार, पुण्यात कोयता गँग संपली आणि 4-8 दिवसात तुमची उमेदवार यादी घोषित होती. ती पाहिल्यानंतर पुणेकरांना प्रश्न पडतो, इतका विरोधाभास कसा? कुणावरती अन्याय होतो, कुणावरती कुणाला न्याय मिळतो. ते अमोल बाळवटकरांचं नेमकं काय झालं? कुठल्या तरी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जय जिनेंद्र जो विषय थेट तुमच्याशी जोडला गेला ती घोषणा दिली. काय सुचवायचं होतं, काय इशारा होता त्यांचा तुम्हाला?